चला तर मंडळी, गावरान भेंडीवरती दही टाकून कुठली रेसिपी बनवतोय हे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच. पण हो, तुमच्याकडे जर अशी गावरान भेंडी आली ना, तर इथून पुढे तुम्ही हीच रेसिपी बनवणार 100% खात्रीने सांगते. तर चला, कुठली रेसिपी बनवतोय त्या अगोदर आपण इथे भेंडी आहे ना, एकदम कोवळी कोवळी भेंडी घेतलेली आहे. पाहू शकता, इथे आपल्याला ही भेंडी आहे ना एकदम कोवळी घ्यायची आहे. निब्बर भेंडीचा इथे अजिबात वापर करायचा नाही. तर इथे पहा, आपण सर्व ना एकदम कोवळ्या भेंड्या घेतलेल्या आहेत. ह्या आता आपल्याला स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहे. पाहू शकता, तर भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ती पूर्णतः कोरडी करून घ्यायची आहे. त्यामुळे ना भेंडीला लाळीसपणा येत नाही. त्यामुळे चिकट भेंडी जे होते ना, तर तुमची भेंडी किंवा हात जर वल्ले असतील ना, तरच भेंडी चिकट होते. तर चला, व्यवस्थित अशी भेंडी मी इथे पुसून घेतलेली आहे, जेणेकरून आपली भेंडी अजिबात चिकट होणार नाही. तसंच ताट एकदम आपण क्लीन घेतलं होतं, पाणी नसायला हवं, म्हणजे आपली भेंडी ना अजिबात चिकट होत नाही. तर इथे पाहू शकता, आपल्या हाताला अजिबात भेंडी चिटकत नाही आहे, म्हणजे तिला अजिबात चिकटपणा नाही. तर भेंडी ना पुसून घेणे, तसंच हात आणि ताट कोरडं असणे, यामुळे आपली भेंडी अजिबात चिकट होत नाही. तर चला, इथे सगळी भेंडी कट करून झालेली आहे. आता आपण लगेचच पुढची तयारी करून घेऊया. तुम्हाला लवकरच समजेल की आज आपण ह्या भेंडीपासून कुठली रेसिपी बनवतोय. चला, ही तर तुम्ही ना वर्षभर स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता, अशी सुद्धा रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला, आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घालून घ्यायचा आहे, तशीच हिरवी मिरची घालून घ्यायची. त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचे आहे, चवीनुसार मीठ घालायचं. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, छोट्या वाटीने भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत. त्याचबरोबर 1 चमचा आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पिठामुळेच आपली ही रेसिपी आणखीनच जबरदस्त तयार होते. तर चला, हे सगळं मिक्सरला व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 वाटी फ्रेश असं दही. नॉर्मल घरामध्ये जे वाटी असते ना, त्या वाटीने 1 वाटी फ्रेश दही घेतलेलं आहे. अशा प्रकारची वाटी आहे. तर चला, दही घालून घेतल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे. तर पहा, इथे पण दही घालून एकजीव फिरवून घेतलेलं आहे. तर हे व्यवस्थित वाटण आपलं तयार झालेलं आहे. लगेचच इकडे कढई ठेवलेली आहे. आता या कढईमध्ये तेल घालून घेऊया. तर पहा, इथे ना 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की मोहरी घालून घ्यायची. मोहरी तडतडली की लगेचच पाव चमचा जिरे घालून घ्यायचे. त्यानंतर कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता तडतडला की पाव चमचा हळद घालून घ्यायची. त्यानंतर कट करून घेतलेली भेंडी यामध्ये घालून घेऊया. आता भेंडी ना 2 मिनिटे चांगली तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. त्यामुळे ना भेंडी खायला अगदी खमंग लागते. तर पहा, ही भेंडी आपण इथे या तेलामध्ये, हळदीमध्ये व्यवस्थित अशी म्हणजे फ्राय करून घेऊया, जेणेकरून आपल्या भेंडीचा कच्चापणा कमी होतो. तर भेंडी ना व्यवस्थितच तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. तर पहा, अशा प्रकारे आपण ही भेंडी जी आहे ना, ते परतवून घेतलेली आहे. पाहू शकता, छान अशी परतल्या गेलेली आहे. आता यामध्ये तयार वाटण आपल्याला घालून घ्यायचं आहे. इथे लगेचच तयार वाटण यामध्ये घालून घेतलं. तसंच त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. तर पहा, आपण दही, बेसन पीठ, शेंगदाणे, मिरची हे सगळं एकत्रित वाटून घेतल्यामुळे ना, ही भाजी आपली एकजीव होते, एकसंध होते. तशीच वितळ होत नाही. भेंडी एकीकडे, भाजीची आमटी एकीकडे असं अजिबात होत नाही. त्यामुळेच आहे ना, अशा प्रकारे वाटण त्याचं तयार करायचं. तर खरंच सिक्रेट वाटण आहे. माझ्या जवळच्यांनासुद्धा माहीत नसेल की अशा प्रकारे भेंडी बनवल्यावर इतकी परफेक्ट बनते. तर चला, ही माझी पद्धत आहे आणि खरंच या पद्धतीने जर बनवली ना, खूपच सुंदर होते. तर पहा, व्यवस्थित असं आपल्याला आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि ना भेंडीला आपल्याला चांगली एक छोटीशी उकळी येईपर्यंत ना भेंडीला पळी देत राहायचं आहे. जर तुम्ही भेंडीमध्ये पाणी घालून असंच ठेवलं ना, तरीसुद्धा यामधलं दही फुटल्यासारखं होतं. त्यामुळे ना यामध्ये घातलेलं दही फुटू नये यासाठी आपल्याला आहे ना कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे. त्याचबरोबर फ्रेश अशी धुवून भरपूर कोथिंबीर मी यामध्ये कट करून घातलेली आहे. कारण कढी असू द्या किंवा कढी भेंडी असू द्या, त्यामध्ये भरपूर प्रमाणात जर कोथिंबीर असेल ना, तर ती आणखीनच छान लागते. तर पहा, इथे आता आपल्या भेंडीला उकळी आलेली आहे. आता पाहू शकता, उकळी आल्यानंतर सुद्धा आपली भेंडी अजिबात विरळ झालेली नाही. तर पहा, आपण याला ना
सतत अशी पळी दिल्यामुळे ना अजिबात इथे आपलं दही वेगळं झालेलं नाही. काय होतं आपण यामध्ये शेंगदाणे, दही घालतो, बेसन पीठ घालतो आणि याला जर मोठ्या आचेवरती शिजवलं ना, तर हे सगळं वेगळं-वेगळं होतं आणि मग एकदम भाजी वेगळी अशी फुटल्यासारखी होते. तर पहा 5-7 मिनिटे भाजी इथे आपण शिजवून घेतलेली आहे. तरीसुद्धा भाजी आपल्याला चेक करून घ्यायची आहे, की भेंडी व्यवस्थित शिजली आहे का? तर चला भेंडीसुद्धा छान शिजली गेलेली आहे. आता आपली भाजी तयार आहे. खाण्यासाठी कढी भेंडी ची भाजी तयार झालेली आहे. आता ही कढी भेंडी लगेचच मस्त प्लेटिंग केलेल्या ताटामध्ये वाढून घेऊया. तर चला तुम्ही कितीही सुंदर भाजी बनवा, पण प्लेटिंग नसेल तर मजा नाही. त्यासाठीच मस्त अशी प्लेटिंग करून घेतली. पाहू शकता प्लेटिंगमध्ये भाजी टाकताना सुद्धा तुम्हाला अजिबात विरळ वाटणार नाही. तर पहा मस्त अशी कढी भेंडी आपली तयार झालेली आहे. गावरान भेंडीची कढी भेंडी म्हणजे मजाच काही वेगळी. तर चला मस्त ताट करून घेतलेलं आहे. असं ताट असल्यावर तर माणूस 4 घास जास्तच खातं, त्याच्याबद्दल काहीच नाही. पण त्यासोबत भाजीसुद्धा तितकीच चविष्ट असायला लागते. तर चला कच्ची मेथी, गाजर, चपाती आणि भेंडीची भाजी. मस्त रेसिपी तयार झालेली आहे. व्हिडिओ जरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसंच जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला तर भेटूया नवीन एका अशाच युजफुल आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, मजेत राहा.